नमस्कार, मी दीपक राठोड. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मला जाणं होतं वाशिमला, तामसीला, कारण माझं BEdचं इंटर्नशिप चालू आहे. आज होता माझा दुसरा दिवस आणि तिथं 8 दिवसापासून इंटर्नशिप चालू आहे, पण माझं काही कामाच्या निमित्ताने माझं जाणं नाही झालं. तर आज आहे तिथे दुसरा दिवस. तर आजचा आपला दुसरा दिवस तिथे कसा राहणार आहे आपण आजच्या या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. काही कारणास्तव माझं तिथं जाणं नाही झालं. तिथं मॅडम लोक तर आज बोलणारच आहे, पण चला काही विषय नाही, आज आपल्याला जाणंच होतं तिथे अर्जंट. तर बघूया आपण आजचा आपला हा ब्लॉग. तर आम्ही येऊन पोचलो आता तामसीच्या स्कूलला. हे आहे स्टाफ रूम, जे मुलांचं स्टाफ रूम आहे. आणि आम्ही 4 आजच आलेलो आहे. मी दीपक राठोड, नितीन बोरचाटे सर, सुरेश पांढरे सर आणि बोरकर सर. हे सर आहे मालेगावला, पांढरे सर आहेत कोंडवाडीच्या स्कूलला, आणि ते सर त्या सरांचं स्वतःचं इन्स्टिट्यूट आहे. त्या कारणानं आमचं पहिलाच दिवस इथं येणं झालं आहे. आणि मॅडम एकदम भयंकर बोलल्या आम्हाला, की अर्धा तास मॅडमनं चांगला लेक्चर दिला आम्हाला चारींना. काय काय सांगितलं मॅडमनं? पण काय मॅडमनं सांगितले ज्या आम्हाला बोलल्या त्याच्याबद्दल काहीतरी आम्हाला शिकण्यासारखं मिळालं. त्यामुळे काही विषय नाही. मॅडम आमच्यापेक्षा मोठ्या आहेत आणि आमच्या शिक्षक आहेत, त्याच्यामुळे त्यांचं ऐकणं आमचं कर्तव्यच आहे. पांढरे सर थोडं बरोबरच बोलले. त्यांचं काही चुकीचं नव्हतं, समजा आमचंच काही कारण असतं येणं नाही झालं, त्याच्याबद्दल बोरकर सर ऍक्सेप्ट आहे आम्हाला. बोरकर सर त्या त्यांच्या जागेवर प्रॉपर आहेत. त्यांची जी पोस्ट असेल त्या पोस्टनुसार त्यांनी त्यांचं जे कार्याचा भार आहे तो सांभाळत असताना बोलल्या. पण त्यासोबतच आम्हाला एक वेगळाच अनुभव आला, तो म्हणजे विद्यार्थी दशेत आल्यासारखं आम्हाला फील झालेलं होतं. आणि स्टुडंट लाईक अ स्टुडंट आम्ही उभे होतो सर्व सिन्सिअरली. आणि मॅडम आम्हाला जेव्हा बोलत होते तेव्हा आम्ही एकदम विद्यार्थी दशेत आल्यासारखं फील झालं. जसे की आम्ही दुसऱ्या विद्यार्थ्यांना पनिश करतो, सेम लाईक टू आम्हाला तसंच फील झालं होतं. आणि तो आमचा एक नवीन आजच्या दिवसातील स्पेशल अनुभव आम्ही समजतो. खरोखरच बोरकर सरचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं. एक बालपणीची आठवण आणि जुन्या गोष्टींना उजाळा देण्याचं काम आज मॅडमकडून झालं. आणि खरोखरच आनंद झाला की आपण एखाद्या ठिकाणी जर गेलो तर एखादा असा प्रसंग आपल्या जीवनामध्ये येऊन जातो की तो आपल्या जीवनाला, आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण लावून देतो. आणि खरोखर विद्यार्थी असण्याचा एक विद्यार्थी आहे म्हणून असं एक फील झाला. धन्यवाद म्हणता येतील आपल्याला त्याबद्दल फील करून खूप दिवसाच्या नंतर की आपण विद्यार्थी बनून असं, त्यामुळे मॅडमचे पण धन्यवादच असते. ओके. आणि आजचा आमचा दिवस अजून आता नेमकीच 11:30 वाजले, अजून रंगदार होणार आमचा आजचा दिवस. कारण की आम्ही 5 वाजेपर्यंत आहे आणि 5 वाजेपर्यंत आहे म्हणजे काहीतरी आम्ही 4 जण सोबत आहे म्हणल्यावर काहीतरी बिग ब्लास्ट होणार, याच्यात काही शंका नाही. शिक्षक कसा असावा? शीचा अर्थ असा आहे की शिखर तक ले जाने वाला शिक्षक असावा. क्षमा की भावना रखने वाला, जिसके मन में क्षमा की भावना, प्रेम की भावना आती होगी, वो उसको शिक्षक बोलते हैं. वो क बोले तो कमजोरी को दूर करने वाला. हमारे मन में, हमारे स्वभाव में जो कमजोरी होती है उसको बढ़ाने की जो जिम्मेदारी होती है, रिस्पॉन्सिबिलिटी होती है, वो शिक्षक के द्वारा हमें मिलती है. अर्थात जो विद्यार्थी, जो छात्र है कि हर गलती को क्षमा करने की भावना रखता है और उसकी हर कमजोरी दूर करने को जो उसको सफलता मिलती है, वो शिखर तक जाने की जो उसको सफलता मिलती है, उसके लिए शिक्षक यही एक सच्चा कहलाता है. ह्या आहेत राठोड मॅडम, जे की आम्ही पहिला दिवस आलो होतो, त्याच्यामुळे आम्हाला सांगत होते की कसं बोर्ड रायटिंग वगैरे करायचं आणि कोणत्या मॅडम आपलं ऑब्झर्वेशन करतात त्याच्याबद्दलचे. घरी वाचत काय टाकत आहे मॅडम? तुम्ही HMA स्कूलच्या, तुम्ही जर स्नॅप जर यूज करत असाल तर आमच्यासारख्याने काय करावं? हां, अंतरे सर क्या कहना चाहते हो इसका इस बारे में? ब्लॉग तयार करू आपण. बिलकुल सर. याची मग जर तशी हे करत असतील तर आपल्याला काय हरकत आहे? प्रूफ आहे आपल्याजवळ की यांनी स्नॅप दाखवले. HM मॅडम ही छोटीशी बॉटल काऊन आणली हो तुम्ही? मॅडम मराठीत सांगा ना, आम्हाला इंग्लिश नाही समजत. त्यांनी सर्वांनी त्यांची जी प्रेझेंटेची लिस्ट आहे त्यांच्या हातात असली. सदुपयोग. पाणी दिवसभर पुरायला पाहिजे, त्यासाठी एवढी मोठी बॉटल आणली असं आहे. नाही, वॉटर इनटेक, हायड्रेशन असणं जरुरी आहे. डिहायड्रेशन आल्यावर 6 स्टँडर्ड त्याच्यासाठी 2 लिटर 7 स्टँडर्ड 9 10 स्टँडर्ड 2 लिटर मुलांची ती कॅनच घेऊन येत जाण 20 लिटरची. ठीक आहे.
तर आजच्या ब्रेकच्या नंतर सुरू आहे आता खो खोची मॅच, जे की सर्व विद्यार्थ्यांनी अरेंज केलेले आहे. पहिली मॅच सुरू आहे 5वी आणि 6वीची. तुम्ही बघू शकता पूर्ण सगळे विद्यार्थी एकदम एक्सायटेड आहे. सगळे BEdच्या विद्यार्थ्यांनी हा अरेंज केलेला आहे. 5वी आणि 6वीची ही मॅच चालू आहे खो खोची. 5वा वर्ग पकडत आहे. हे अरेंजमेंट करणारे साई आणि आकाश सर. हे बाकीचे विद्यार्थी हे इकडे, बाकीचे फोटो सेशन जास्त चालू आहे, बाकीचं काम करणं कमी आहे. हे इकडे आजचे आमच्या मॅचचे अंपायर सुरेश पांढरे सर, त्या HM मॅडम, आमच्या HM मॅम, या बाकी ब्लॉक. आफ्टर ब्रेकच्या नंतर खो खोची मॅच सुरू झालेली आहे. माझ्यासोबत आहे ही HM, जे आमच्या अध्यापकासाठी त्यांना सध्या दिलेली सध्या अध्यापकासाठी सुचिता मॅम, आणि ही आहे देवयानी चव्हाण, जे आमच्या क्लासमेट या दोन्ही पण आहेत. चला तुला काय घ्यायचं, बसायचं का पहिले पूर्ण राऊंड मारून घे, त्याच्यानंतर गेम सुरू होऊन जाईल. सर एक लॉंग वाली विसन द्या ना पांढरे सर. स्टार्ट टाइम. हे चांगला खेळ खेळत आहे वर्ग 6वीचे विद्यार्थ्यांनी. 5व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी थोडं गेम मध्ये स्पीड वाढवायला पाहिजे, कारण ऐन वेळ आपल्याजवळ वेळ कमी आहे. जेवढे आपण जास्तीत जास्त विद्यार्थी त्यांचे आउट करू, जास्तीत जास्त खेळाडू आउट करू, तेवढंच आपल्या टीमला फायदा होईल त्याचा. थोडंसं स्पीड वाढवा आणि कॉपरेट करा. नाही तर ते राजीनामा द्या. चलो, resign चस. करा तुम्ही. मॅडम सत्ता तुमच्याकडे, तुम्ही बिस्किट खाऊ घातलंच पाहिजे सर. घालायला पाहिजे. नाही खरंच घालायला पाहिजे. घ्यायचे कर्तव्य आहे. आम्ही हे- उन्हात तानात राहायचं मेहनत हे हे करतो, हे एवढी हे शिक्षक हे होतो. हे रोमांचक असा मुकाबला. विशेष करून मुलींनी नाही पाहिजे. आपल्या वर्गाचे मुलं खेळतात. 9वी आणि 10वीची खो खोची मॅच चालू आहे. हे इकडे बघू शकता. वर्गाची खो खो मॅच. आणि मॅचचे कॉमेंट्रेटर बोरचाटे सर आणि तिकडे ते कोण आहे, ते पांढरे सर, ते येतं तिकडे अंपायर. हे मॅडम आल्या, सोनम मॅडम. बोरचाटे सर, कशी मॅच चालू आहे, काही बोलू शकता मॅच? नाही ठीक आहे, माईक मध्येच बोलणार आहे. माईक मध्ये बोलणार आहे. माईक मध्ये नाही माईक. अत्यंत रोमहर्षक असा मुकाबला या ठिकाणी वर्ग 9 आणि 10 वर्गाचा काटेकी टक्कर या ठिकाणी आपण पाहत आहोत. आणि पुढील काळामध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या खेळाचं आयोजन केलेलं आहे. आयोजन केलेलं आहे. कबड्डी असेल, खो खो असेल, क्रिकेट, लंगडी असेल, क्रिकेट असेल, असे वेगवेगळे खेळ आपल्याला तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. पाहतो इकडे सर. ये सेलिब्रेशन, विनिंग सेलिब्रेशन. आजच्या कार्यक्रमाचे स्कोरर, आजच्या मॅचचे स्कोरर बोरकर सर आणि अंपायर व्हेरी गुड अंपायरिंग सर गुड. तुम्हाला सकाळी कोणी तर आता इथे सगळे खो खोचे मॅच झाले होते आणि हा होता शेवटची बारी, म्हणजे प्रार्थना करून विद्यार्थी जाणार होते घरी आणि आम्ही पण सगळे विद्यार्थी जाणार होतो घरी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगाल. आशा करतो की आजचा ब्लॉग आवडला असेल तुम्हाला आणि असंच सपोर्ट करत राहा. लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. थँक्यू.